स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. तर चला मॅचला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर मी आमंत्रित करेन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी डॉक्टर नंदिता दुबे मॅडम यांना, की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. राकेश जैन ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे हिरो. तर चला राकेशजी जैन आपण या. कॅमेरामॅन राकेशजी जैन, राकेश जैन यांना मी आमंत्रित करतोय. नेहरू चॅम्पियन्स या टीमचे राकेश जैन ठरलेत या मॅचचे हिरो. डॉक्टर नंदिताजी दुबे मॅडम यांच्या माध्यमातून पुरस्कार दिला जाईल, ज्या स्त्रीरोग तज्ञ आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत सुधाकर ओव्हर द विकेट. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. पहिल्या बॉलवर हा वेलकम स्ट्रोक पाहायला मिळालाय. सिक्सर आलाय आणि या सिक्सरच्या साह्याने आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत 6 धाबा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तळोजा टायगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर कॅमेरामॅन डॉक्टर नंदिता दुबे मॅडम यांच्या शुभ हस्ते आज सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जातोय. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल. पंचांचा इशारा येतोय. 4 रन साठी हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती ज्या प्रकारे पाहिली, एका षटकारासहित एक चौकार देखील या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन, 10 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 10 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर. ओव्हर द विकेट. लाईन भरपूर चांगली होती. जसा टप्पा पडला थोडस प्रभावित केलं. गुडलँड स्पॉटवर जसा बॉल रिलीज झाला नाही त्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये वेग देखील आपल्याला पाहायला मिळालाय. वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न गोलंदाज सुधाकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले. मॅच नंबर 2 आपल्या 3 आपल्या समोर रंगली जाते. स्टान्स बदलले होते. अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होती त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स देखील वाढताना पाहायला मिळतो. स्कोरलेगच्या दिशेने राजकुमार सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा फिल्डरच्या भूमिकेमध्ये क्षेत्रक्षणाची व्यूहरचना सातत्याने बदलवली जाते. ज्या प्रकारे लेफ्ट हँडेड बॅट्समन आलेत स्ट्रायकिंग एंडला मनीष राठोड आपल्याला पाहायला मिळतात. चार बॉल मध्ये आतापर्यंत 11 रन आल्यात. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम तळोजा टायगर्स या टीमला. सुधाकर यांचा हा बॉल लॉफ्ट केला. स्क्वेअर लेगला फिल्डर होते. फक्त आणि फक्त एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत रन आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन. एक रनने धावफलक वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये 1 रन देखील भरपूर महत्वपूर्ण आहे.
लॉफ्ट केलाय झेलची संधी, परंतु या क्षणाला अति घाई संकटात नाही. वेग भरपूर होता, प्रयत्न चांगला केला होता. तर दोन्ही पंच सध्याच्या घडीला सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. तर तिसऱ्या पंचांची मागणी थर्ड अंपायर तर नॉट आउट आहे बॅट्समन सेफ आपल्याला पाहायला मिळतो आणि आतापर्यंत एक ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होते आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न तळोजा टायगर या टीमच्या माध्यमातून हे दोन्ही सलामीवीर फलंदाज करतात. एकंदरीत या मॅच मध्ये स्पेल नंबर 2 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक विजय कुमार सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. विजय कुमार यादव बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. धावा रोखण्यासाठी टेम्परामेंट ज्यानं गोलंदाजी करावी लागेल, कारण तुमच्यामध्ये कल्पकता असणं भरपूर महत्वपूर्ण असतं आणि ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेस तुमचं कॉर्डिनेशन देखील तेवढंच महत्वपूर्ण असतं. गोलंदाज सज्ज होत आहे विजय कुमार यादव. लेफ्ट हँडेड बॉलर. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता. बॉटमॅनचा चांगला वापर केला बॅट्समनने. काऊ कॉर्नरच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर होते, थोडेसे फंबल झाले, त्याचा पुरेपूर फायदा घेतल्यानंतर बॅट्समनने आतापर्यंत सेकंड टीमला बॉल जज केल्यानंतर स्ट्रोक देखील भरपूर चांगला होता. अक्रॉस द लाईन होऊन घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फिल्डर फंबल झाले, एक सिंगल. अशा प्रकारे मिस फिल्डिंग थांबवावी लागेल टीम मित्र हॉस्पिटल या टीमला, कारण धावा तुम्हाला रोखायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठता ही तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये. मित्र क्रिकेट लीग 2026 8व्या पर्वामध्ये दिमागदार सोहळा आपल्या समोर या ठिकाणी साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक खऱ्या अर्थाने रुग्णांचा देव म्हणजे डॉक्टर, आणि आज खऱ्या अर्थाने हा संपूर्ण डॉक्टर परिवार एकत्रित आला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. रायगड ठाणे जिल्ह्यामधील सहभागी डॉक्टर संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्याच्या घडीला तळोजा टायगर्स आणि त्यांच्या विरुद्धामध्ये मित्र हॉस्पिटल या दोन टीम मध्ये एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज आणि कडा मुकाबला आपल्या समोर दुपारच्या सत्रामध्ये साकार होत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीची संधी बॅट्समनच्या खात्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उघडा डोळे पहा नीट, या पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्रीचा हा बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी ही बॅट्समॅनला मिळत गेली. पुन्हा एकदा आणखीन एक नो बॉल आलाय. आतापर्यंत 2 बॉल विमरच्या साह्याने नो रिलीज केले. चेंडू जाईल नो +4. टोटल 5 रन ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फ्री टी कंटिन्यू असेल आणि गोलंदाजामध्ये बदलाव केला जाईल, कारण क्रिकेटच्या नियमावलीमध्ये सलग आपण जर एकाच ओव्हरमध्ये 2 बॉल विमर नो जर रिलीज केले तर गोलंदाजीमध्ये बदलाव केला जातोय.
22 रन. आतापर्यंत 22 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये बदलाव केला तर फिल्डिंग गोलंदाज विजय कुमार यादव सरांना मिडॉनच्या दिशेने राहावं लागेल फिल्डिंगसाठी. गोलंदाज मरेमुत्तू सर आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांनी आतापर्यंत साकारली, परंतु या मॅच मध्ये देखील तेवढ्याच चांगल्या अपेक्षा असतील टीम मित्र हॉस्पिटल या टीमला. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फ्रीडची संधी अजूनही कंटिन्यू ऑन असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीष यांच्यासाठी हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. बॉल जज केलाय. उचलून थ्रो करतील. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होते. ऍज अ फिल्डर म्हणून रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका फिल्डरसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि ती भूमिका आतापर्यंत प्रत्येक खेळाडूने फिल्डिंग करत असताना वापरली मित्र क्रिकेट लीग 2026 या पर्वामध्ये. 24 रन 24. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या मोक्या प्लॉट मध्ये. आज षटकार आला आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले. 30 रन आतापर्यंत होतात. या षटकामध्ये आतापर्यंत भरपूर प्रमाणामध्ये धावा आल्यात. या क्षणाला बॅटच्या टोचा वेध घेतला आणि फलंदाज क्रमांक पहिला ज्या विकेटसाठी जाळ्या विणल्या त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला आणि अनिकेत भोईर या ठिकाणी मात्र बाद होताना पाहायला मिळतात. पहिला विकेट बाद. तर एक महत्वाचा विकेट देखील या ठिकाणी प्राप्त केला जातोय. डॉक्टर जी भरत कुमार यांच्या माध्यमातून डॉक्टर जी भरत कुमार यांच्या माध्यमातून कॅच देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पायाचा वेध घेतला जातोय, परंतु या क्षणाला एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते बॅटच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 रन. दोन ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 31 रन. 15.5 ची सरासरी रिक्वायर्ड रन रेट प्रति ओव्हर मध्ये 15.5. बॉलिंग ट्रॅकवर सूरजजी गेडाम सर आपल्याला पाहायला मिळतात, जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत मित्र हॉस्पिटलचे, आणि त्यांना देखील इन्व्हाइट केलंय फॉर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर होतं. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय.
एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलकावर गती वाढत असताना आतापर्यंत 32 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. कोलर पद्धतीचा हा बॉल हलक्यात आणि दिशा दिली. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 33 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 3 फुल टॉस. टायमिंग प्रॉपर होतं आणि एक सिंगल या ठिकाणी फक्त आणि फक्त कंप्लीट होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 34 रन. नेहमी असं म्हटलं जातं की शिक्षणामध्ये एका गुणाला आणि राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला भरपूर महत्वपूर्ण आहे आणि एक एक रन साठी या ठिकाणी भरपूर चांगला संघर्ष होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. पहिल्या सत्राचा खेळ आतापर्यंत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो आणि 5 बॉलचा खेळ देखील आतापर्यंत झालाय. मित्र क्रिकेट लीग 2026 चे पर्व आणि 8व्या पर्वामध्ये हा दिमागदार सोहळा या ठिकाणी साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 सूरजजी गेदाम सर आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अप्रतिम दर्जाचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. एक भरपूर चांगलं ब्युटिफुल षटक देखील हाताळलं, ज्यामध्ये फक्त 6 रन खर्च केले आणि आपल्या टीमला पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक करून दिलं. टीम सूरजजी गेडाम सरांनी 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर चला नेक्स्ट मॅच PMA पेन यंगिस्तान आणि त्यांच्या विरुद्धमध्ये पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन PMC. तर गोलंदाजीच्या मार्कवर बाळकृष्ण सर आपल्याला पाहायला मिळतात. दुपारचं सत्र, तळपतं ऊन आणि या तळपत्या उन्हामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा भला मोठा एक थरार मित्र क्रिकेट लीगच्या माध्यमातून स्टान्स बदलले होते. लॉंग लेगच्या दिशेने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते, परंतु चेंडू जाईल भरपूर वेगाने नॉन स्टॉप ओव्हर द रोप. रन मिळतील 4. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय.
41 41 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 41 41 रन होतात. आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. दिशा भरकटली. व्हाईट बॉल हा दबाव आहे, परंतु या क्षणाला कॉन्फिडन्स लेवल जर वाढवायची असेल टीम मित्र हॉस्पिटल या टीमला, तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं, परंतु डीप मध्ये फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी मनीष राठोड यांच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल विकेट किपर ओर द हेड आणि त्यानंतर एक सिंगल पूर्ण केली. सेकंड साठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 44. सुरुवातीला ज्या प्रकारे स्कोरबोर्ड भरपूर फास्ट होता आणि त्यानंतर कुठेतरी स्लो होताना आपल्याला पाहायला मिळते. एखादा एक्सप्रेस वेवर ज्यावेळेस आपण वाहन चालवतो, त्यानंतर थोडीशी ट्रॅफिक ज्यावेळेस समोर दिसते त्यावेळेस आपण ब्रेक मारतो ना, तसंच प्रात्यक्षिक कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 45 45 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर 45 बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर फिल्डर तैनात होता गलीच्या दिशेने, परंतु त्यानंतर एकच धाव. 46. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चला नेक्स्ट मॅच पेन यंगिस्तान PMA आणि त्यांच्या विरुद्धामध्ये पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन PMC. टीमचे कॅप्टन तर रिटायर्ड बॅट्समन वैभवजी कोपरकर, ज्यांच्या नावामध्ये वैभव आहे, परंतु वैभवशाली खेळ करण्यासाठी भरपूर चांगला प्रयत्न त्यांना मात्र करावा लागेल. 46. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक सिंगल. सेकंड साठी कॉल, परंतु थ्रो देखील तेवढाच आपल्याला पाहायला मिळतोय. 47. एखाद्या युद्धामध्ये ज्यावेळेस AK-47 नावाचं शस्त्र वापरलं जातं, ज्या शस्त्रामधून ज्या वेगाने गोळ्या स्वार होतात ना, सुरुवातीला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये देखील तशाच प्रकारचा वेग आपल्याला पाहायला मिळाला होता बॅटिंग करणाऱ्या तळोजा टायगर या टीमचा. पंचांकडे स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये 5 ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या होते 47 आणि 4 ओव्हर आतापर्यंत झाल्यात आणि आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या स्पेलसाठी क्रिकेटमध्ये स्लॉंगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये बॉलरला कमीत कमी रन खर्च करायचे असतात. बॅट्समनला जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागतो, परंतु आता मात्र धावा रोखण्याचा एक नवा अध्याय असेल. पहिला बॉल लोअर फुलटॉस होता. लॉंग लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. बॅकअप साठी फिल्डर भरपूर वेगाने धावलेत. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. तिसऱ्या रन साठी कॉल. भाग मिल्का भाग असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरी धाव देखील पूर्ण होते. चौथ्या रन साठी कॉल. चौथी धाव देखील पूर्ण झाली. 5व्या रन साठी कॉल, परंतु 5वी धाव थांबवली जाते. काय धावलेत हे दोन्ही बॅट्समन. भरपूर चांगले हे दोन्ही बॅट्समन धावले. एखादा इमर्जन्सी पेशंट आल्यानंतर त्याचं प्राण वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्या जिद्दीने ज्या आकांताने डॉक्टर प्रयत्न करतात ना, आणि तसाच काहीतरी प्रयत्न या 4 धावा पळून काढत असताना या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
51 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर तैनात, फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी .55 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 वेळ आतापर्यंत 4 धावा आल्यात. सुरुवातीच्या या 2 बॉल मध्ये आतापर्यंत 8 रन खर्च केल्यात. फुलटॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला थर्ड अटेम्प्टला पकडलाय हा झेल आणि एक महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. भरपूर चांगला झेल विकेट किपर अजितजी बाविस्कर सरांच्या माध्यमातून प्राप्त केला जातोय आणि आणखीन एक धक्का टीम तळोजा टायगर्स या टीमला. नवीन फलंदाज स्वप्नील गरत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज डॉक्टर भरत कुमार आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर सेकंड रन देखील पूर्ण झाली. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 57 रन. 57 शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत एकंदरीत या इनिंग मधले. तर चला नेक्स्ट मॅच पीएमसी टीमचे कॅप्टन आणि पीएमए पेन यंगिस्तान या टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. भरपूर चांगला प्रभावित करणारा हा बॉल रिलीज केलाय. अशाच बॉलची अपेक्षा होती टीम मित्र हॉस्पिटलला. टीमची धावसंख्या 57 रन आतापर्यंत होत आहेत. वर द विकेट लॉफ्ट केलाय, ऑन साइडला मिड ऑनला, डीप मध्ये फिल्डर आहेत. सेकंड साठी कॉल, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. दुसरी धाव होते की नाही, परंतु या क्षणाला तिसरी धाव घेत असताना बॅट्समन होतील रनआउट. टीमची धावसंख्या आतापर्यंत 59 रन होत आहेत आणि 60
सलामीची जोडी डॉक्टरजी भरत कुमार आणि डॉक्टर मरिमुत्तू सर आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ या दोन्ही बॅट्समॅनने केला, परंतु आज देखील तीच किमया करावी लागेल. प्रति ओव्हर मध्ये आपण जर विचार केला ना तर ज्या प्रकारे 5 ओव्हरची मॅच आहे आणि 12 रनची सरासरी प्रति ओव्हर मध्ये गाठावे लागेल. प्रति ओव्हर रिक्वायर्ड रन रेट 28चा आहे. शालेय जीवनामध्ये ज्या प्रकारे आपण स्कूलमध्ये असताना 2चा पाडा हा वहीवर आपण रेखाटला, जो 2चा पाडा आपण मनामध्ये पाठ करून ताईत केला, परंतु सध्याच्या घडीला प्रत्येक बॉलवर 2 रन येणं कंपल्सरी इम्पॉर्टंट असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. स्पेल नंबर 1 आणि राहुल भोईर यांना इन्व्हाइट केलं. मॅच ऑन सेकंड इनिंग 60 रनचं लक्ष. लेफ्ट हँडेड बॉलर पहिला बॉल काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला, एक सिंगल. विकेट किपरच्या दिशेने थ्रो केल्यानंतर एका रनने स्कोरबोर्ड ओपन झालाय टीम मित्र हॉस्पिटल या टीमचं. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. मरिमुत्तू सरांच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आले तर डॉक्टरजी भरत कुमार, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे मोठी स्ट्रोक खेळण्याची आणि सध्याच्या घडीला ती क्षमता या मॅच मध्ये दाखवावी लागेल. पायाचा वेध जरूर घेतला होता. डॉट बॉलची समाप्ती प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स लेवल कमी करेल मित्र हॉस्पिटल या टीमची, कारण तुमच्या बॅट मधून रन येणं भरपूर महत्वपूर्ण असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न देखील असफल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. आपले इरादे स्पष्ट करत असताना आतापर्यंत सलग बॅक टू बॅक 2 चेंडू राहुल भोईर यांनी निर्धाव स्वरूपाचे रिलीज केले. 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच रन. अजूनही 59 रन पूर्ण करायचे आहेत. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर होतं. काऊ कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. वाईटिश लॉंगॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला. चांगली फेकी होते, परंतु या क्षणाला सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. नेहमी असं म्हटलं जातं की कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती देखील महत्वाची, आणि या ठिकाणी युक्तीचा वापर केला गेला आणि 2 धावा देखील पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. टोटल स्कोरबोर्डवर आतापर्यंत 3 रन. पायाचा वेध जरूर घेतला, थोडस प्रभावित केलं. डॉट बॉलची समाप्ती. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, झेलची संधी. अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय स्वप्नील. होतं टीमची धावसंख्या टोटल स्कोर बोर्डवर 1 गडी बाद 3 रन. अजूनही 57 रन करायचे आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. 24 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 57 रन कंप्लीट करायचे आहेत.
चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. बॉलर सज्ज होत आहेत. स्वप्नील गरत विजयाचं स्वप्न पूर्ण करायचं आणि भरपूर चांगली गोलंदाजी देखील अपेक्षित असेल तळोजा टायगर्स या टीमला. ऑन साइडला ड्राईव्ह केल्यानंतर मिस फिल्डिंग बॅकअपसाठी फिल्डर आले, परंतु स्वतःनेच बॉल जज केल्यानंतर उचलून फेकतील. 2 धावा देखील आतापर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 रन टोटल होत आहेत. अजूनही 55 धावा पूर्ण करायच्यात. येणाऱ्या बॉलमध्ये दुपारचं सत्र आहे, तप्त ऊन आणि सध्याच्या घडीला उन्हाळ्याच्या सत्राला देखील सुरुवात झाली. खेळाडूंनी जास्तीत जास्त पाणी प्या. इनसाइड एज चेंडू जाईल, परंतु बॅकअप साठी फिल्डर आला. शॉर्ट थर्डमॅनला ज्या प्रकारे फिल्डर तैनात केला गेला होता राहुल स्वप्नील गरत यांनी, एका रनच्या साह्याने आतापर्यंत 6 रन, अजून 54 रन पूर्ण करायचे आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या दिशेने चेंडू चालला. एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल टीम तळोजा टायगर्स या टीमचं, कारण जी स्ट्रॅटर्जी त्यांनी वापरली आणि ती स्ट्रॅटर्जी अंमलात आणत असताना ती स्ट्रॅटर्जी सफल होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके ते तुमच्या माध्यमातून अपेक्षित असतील. सिक्सर बाउंड्रीज तुम्हाला माराव्या लागतील या मॅच मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रयत्न फसला, जाईल की काय? प्रयत्न फसला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडलाय हा झेल आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. स्कोर बोर्डवर 7 रन. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन डॉक्टर विजय कुमार आपल्याला पाहायला मिळतात, इंटर झालेत. गोलंदाज सज्ज होत आहेत फॉर द विकेट. इनसाइड एज आणि आल्या पावली माघारी परतले. बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत. ऑन हॅट्रिक वर आहेत स्वप्नील गरत. मित्र क्रिकेट लीग 2026. तर गोलंदाज स्वप्नील गरत यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर धनराजी मोटर्स कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले. व्ही यादव सर आपल्याला पाहायला मिळतात.
किसने छेड़ा मेरी आणि त्या आता पाहायला मिळेल ज्याच्या नावामध्येच जीत आहे आणि जिंकण्यासाठी भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऍक्शन पहा, काय ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन बघूनच कुठेतरी बॅट्समन थोडासा इम्प्रेस झालाय आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सतरा बॉल 52 ची आवश्यकता आहे. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर चांगला डीप मध्ये फिल्डर तैनात सेकंड टीमला पकडलाय. एक सोपा झेल चार गडी बाद 8 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 8 रन ऑन स्कोरवर्ड लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. डॉक्टर बाळकृष्ण सर आपल्याला पाहायला मिळतात. हलक्यात त्यांनी दिशा दिली. सेन्सेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय. झेलची संधी परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक रन तर जरूर पूर्ण केली. सेकंड साठी कॉल परंतु स्ट्रायकर बॅट्समनने नॉन स्ट्रायकर बॅट्समनला रोखलं आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत 11 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर थोडासा दूरवर आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 13 रन. एक धाव या ठिकाणी. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. 1 बाउन्स बॉल जज केलाय. त्यानंतर
पुन्हा एकदा सेकंड टाइम सेकंड रन आतापर्यंत घेतली जाते. समीकरण शेवटचे 12 बॉल आणि 45 रन पूर्ण करायच्यात. 12th बॉल मध्ये 45 रन आतापर्यंत पूर्ण करायच्यात या मॅच मध्ये. गोलंदाज विनय सिंग. विनय सिंग आलेत गोलंदाजीच्या मार्कवर. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलकावरती धावा पुढे सरसावल्या जातात. अजूनही 11 बॉल मध्ये करायच्या 44. मॅच पूर्णपणे थोडीशी स्लो होत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण धावा भरपूर करायच्यात आणि त्यासाठी कॉन्फिडन्स लेवल भरपूर हाय करावे लागेल. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सध्याच्या घडीला लक्ष थोडंसं दूर आहे. एखाद्याचं ब्लड प्रेशर वाढल्यानंतर जी भूमिका त्या देहाची होते ना, सध्या तरी तशीच काहीतरी परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या टीमची देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण दबाव भरपूर आहे. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला टायमिंग थोडीशी चुकली होती. कॉल कम्युनिकेशन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बायकृष्ण सर सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका रनच्या साह्याने आतापर्यंत शेवटचे 8 बॉल आणि अजूनही 42 ची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले. कट करण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. 7 मध्ये करायच्यात 41. लाईन चांगली होती आणि डॉट बॉल आलाय. समीकरण बदलले. 6 बॉल मध्ये 41. 41 करायचे आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉल मध्ये 49 रन देखील झाल्यात, परंतु आता मात्र 6 बॉल मध्ये 41 रनची आवश्यकता आहे. जी दुबे सर आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. मनीष राठोड. लाईन भरपूर चांगले. बॅक टू बॅक 2 चेंडू आतापर्यंत डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतात. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण एक चित्रपट पाहिला होता, रावडी राठोड, आणि सध्याच्या घडीला मनीष राठोड या ओव्हर मध्ये सुपरहिट होतोय. या मोमेंटला
आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. हलक्या त्याने कट केलाय, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हलक्या त्याने दिशा दिली. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी रन घेत असताना बॅट्समन या ठिकाणी बाद होतील. शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा अंगाचा भेद घेतला आणि सामना जिंकलाय टीम तळोजा टायगर या टीमने आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच सामनावीर